म्हणजे 4 वर्ष झाले पाहिजे. पहिली बॅच निघायला 3 वर्ष, दुसरी मग 1 वर्ष निघेल. असं 4 वर्षाचं जर UG त्या संस्थेमध्ये असेल, त्या कॉलेजमध्ये, तरच त्यांना ते PG मिळेल. या ह्याच्यामध्ये एक निर्णय पुन्हा तो त्यांनी चांगला घेतला आहे की इंडस्ट्रियल एरिया जो आहे तिथे मध्यंतरी इव्हिनिंग कॉलेज बंद करा अशा प्रकारची एक चर्चा होती. तर त्यांनी इंडस्ट्रियल एरियामध्ये इव्हिनिंग कॉलेजेसला मान्यता देण्याचा निर्णय म्हणजे रिकमेंडेशन बृहत आराखड्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटलं की इथे पोरं दिवसा नाही येऊ शकत आणि त्यावेळेला जर तुम्ही संध्याकाळी ते कॉलेजचा प्रस्ताव जर पाठवला तर ते सुद्धा शासन बृहत आराखड्याच्या आधारावर प्राधान्याने विचार करू शकतं असं मला ते वाटतं. आणि डिग्रीच्या बरोबरीने प्रमाणपत्र, पत्रिका, पदवी असे काही सुरू करता आले. एक फक्त शेवटचं सांगतो जे आपण सुरू केलं आहे ते मुद्दाम सांगतो, तसे काय करता आलं तर करा. आपण 2 डिग्री कोर्सेस आता अमरावती विद्यापीठामध्ये सुरू केले. ते त्या डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त जे 5 डिपार्टमेंट सुरू झाले ते वेगळे. त्याच्या व्यतिरिक्त त्याचं MA इन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी, थोडंसं इकडे तिकडे शब्द होऊ शकतात माझे. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की 2 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, एनी ग्रॅज्युएट त्याला ऍडमिशन घेऊ शकतो. असे कॉलेजेसनी पण सुरू केलं पाहिजे. आपणही करणं तुम्ही इकडनं ऍप्लिकेशन द्या. त्याला 1 वर्ष म्हणजे 2 सेम केल्यानंतर त्यांना आपण डिप्लोमा इश्यू करतो 1 वर्षाच्या आधारावर. तिथे पण प्लेसमेंटसाठी टाईप केला. त्यांनी डिग्री केली तर त्याला पर्टिक्युलर जॉब मिळेल, 1 सेम कमी केली तर हे. आणि 3 सेम केल्यानंतर त्यांना ऍडव्हान्स डिप्लोमा देतो आपण. आणि 4थे सेम तयार केल्यानंतर कम्प्लीट केल्यानंतर त्यांना डिग्री देतो. एक प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम मध्ये असं आहे की तुम्ही BA सेकंड इयर झालं की तुम्ही 12वी पास परत देता. म्हणजे फायनल जर परीक्षा नसेल दिली तर 2 वर्ष त्याचे वाया जातात. आपण एज्युकेशन सिस्टम मध्ये याचा विचार केला पाहिजे की त्याचं कुठलंच वर्ष वाया नाही जाणार, कारण त्यांनी मेहनत करून परीक्षा दिली आहे. ते वाया तेव्हा जाणार नाही जेव्हा त्याला दिलेलं शिक्षण स्किल बेस असेल तर ते आपण त्याच्यामध्ये इन्कल्केट केला. अशा प्रकारचे पण काही अभ्यासक्रम जर आपल्याला ते सजेस्ट करता आले तर मी 2 गोष्टी आपल्यापुढे मांडल्या त्या अशा की पारंपरिक पदव्यांच्या बरोबरीने रिसर्च, स्किल आणि डेव्हलपमेंट याच्या आधारावर शॉर्ट टर्म कोर्सेस पण काही सजेस्ट करता आले, पदवी अभ्यासक्रम पण काही नवीन सजेस्ट करता आले तर त्याची पण एक मागणी त्या ठिकाणी करावी. आणि जे निकष पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये आपल्याला जे दिलेले आहेत जेवढे शक्य वेळेच्या मर्यादेमुळे होते तेवढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आधारावर आपण जर काही प्रस्ताव 30 जुलैपर्यंत आता आणले असतं तर नंतर सुद्धा तुम्ही आपल्या रजिस्टरकडे सगळे देऊ शकता. आणि या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला बोलायचं असेल, सजेशन असेल तर आपण नक्की त्याच्यावर काही चर्चाही करू शकतो. कारण नुसतं तुम्हाला माहिती देणं असा अजेंडा अमरावती विद्यापीठाचा नव्हता. या माहितीमध्ये तुमचे पण काही इनोव्हेटिव्ह सजेशन असतात हे विद्यापीठाला पूर्ण माहिती आहे. आणि असे जर काही सजेशन्स आले तर आणखी परफेक्टनेस आपल्या कलेक्टिव्ह थिंकिंग मध्ये येईल आणि चांगला प्रवास तो आपला सुरू होऊ शकेल. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि तो विषय मी आपल्या पुढे मांडला आहे. आफ्टर दिस सेशन इज ओपन फॉर डिस्कशन. धन्यवाद सर. याच्या प्रस्तावावरती सरांनी ज्या सूचना या ठिकाणी केल्या आहेत आणि डॉक्टर नरेंद्र जाधव समितीने जो सूक्ष्मदर्शी आराखडा या बृहत आराखड्या संदर्भात मध्ये सादर केला आहे जो विद्यापीठाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, आपण सर्वांनी त्याचं वाटप केलेलं असेलच. तर आपल्याला या ठिकाणी सूचना मांडायच्या आहेत. सरांनी त्याची विनंती सुद्धा केली आहे. आपल्याला मी विनंती करतो की आपण आपल्या बहुमूल्य सूचना या ठिकाणी मांडाव्यात. तिकडे लोक का नाही आमच्याकडे. मला परवा आता एका कोणाचा तरी विद्यार्थी संघटनेचा फोन आला नेत्याचा. तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की विप्रो, इन्फोसिस आणखी एका याचं नाव घेतलं त्यांनी. त्यांच्या प्लेसमेंट जे यादीतनं आपलं नाव आता नाही आहे असं त्यांनी म्हटलं. ते मला माहित नाही आहे नाही, तो मी वेगळ्या अर्थाने विषय म्हणतो, डोंट टेक अस. आता अमरावतीत नाही म्हणजे अनेक विद्यापीठात नाही का अमरावतीत नाही असं नाही, पण ते आलं पाहिजे ना. तर ते जर आलं पाहिजे तर त्यांना जे पाहिजे ते आपल्याला द्यावं लागेल. कारण पोरगा नोकरी मिळवण्यासाठी शिकतात हे नक्की आहे. मूल्य एज्युकेशन असलं पाहिजे पण तो त्याच्यासाठी शिकतोय. त्यामुळे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी रुरल अर्बन डेव्हलपमेंटचे खूप कोर्सेस ते सुद्धा साईटवर गेलो तर आपल्याला मिळतात. विदर्भात एकमेव कॉलेज आहे वर्धेला याचं शिक्षा मंडळात. तिथे रुरल हे कॉलेज आहे
अशा पद्धतीने त्यांनी 3 क्रायटेरिया प्रामुख्याने रिसर्च, स्किल आणि अर्बन डेव्हलपमेंट असे 3 मुद्दे त्याच्याने दिलेले आहे. मोठा आहे तो अहवाल, तेवढं मलाही सांगणं शक्य नाही, ते बेसिक आहे. आणि आज तुम्ही जे काही सुचवणार आहात ते काही इफेक्टिव्ह आज तुम्ही सुचवणारे नसाल तरी काही प्रॉब्लेम नाही. 30 जुलैपर्यंत तुम्हाला सबमिट करायचं. आज तर आपण चर्चेवरती करतो, याची कल्पना जर आली तर तुमचं BA BCom BSc जे काही डोक्यात असेल त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी पण आपण जर सजेस्ट करू शकलो तर मला असं वाटतं की ते विद्यापीठाचं ब्रँडिंग राहणार आहे आणि जे केवळ आपणच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. म्हणून पण ते मुद्दे काही मांडले. त्याच्यातले काही निकष त्यांनी दिलेले आहेत, ते कॉलेजेसची मागणी करताना तुम्ही नक्की ते पाळावे, म्हणून त्याचा फक्त उल्लेख करतो आणि मग लॅबरेटरी ओपन फॉर डिस्कशन. त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक तालुक्यामध्ये एक महिला महाविद्यालय असलं पाहिजे. तर ज्या तालुक्यामध्ये महिला महाविद्यालय नसतील त्या तालुक्यामध्ये तुम्ही महिला महाविद्यालयाचे प्रस्ताव पाठवू शकता, असं ते याच्यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सरकार देईल. शेवटी मी सांगतो म्हणजे तुम्हाला काय ते मर्यादित देण्याचा अधिकार आपला नाही आहे, तो सरकारलाच आहे. शिफारस कायद्याच्या प्रक्रियेत होईल ती होईल. दुसरं त्यांनी म्हटलंय प्रवेश क्षमता 12वीचे निकाल रिक्त जागा, त्याची प्रवेश क्षमता जी आहे ती पूर्ण भरलेली होती का नाही, जिथे आपण सिनियर कॉलेज मागतो आणि त्याचा निकाल किती लागला की जेणेकरून पार्ट 1 ला त्याची गरज पडेल, ती सुद्धा माहिती आपल्याला द्यावी लागते. एखादा कॉलेज जर त्या भागामध्ये असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये अंतर मेन्शन केलं आहे, 2 महाविद्यालयातलं अंतर किती आहे, त्याच्या व्हॅकन्सी आणि 2 महाविद्यालयातलं अंतर ते तुम्हाला सगळं मेन्शन करून तो प्रस्ताव जो पाठवायचा आहे तर देण्याचं ते पण निकष एक पर्स्पेक्टिव्ह त्यांचा आहे. अभ्यासक्रमातील विविधता, BA BCom BSc च्या व्यतिरिक्त खूप अभ्यासक्रम आहे. मी तुम्हाला यादी तुम्हाला दिली ना, आता मी खरंच ती पब्लिश करतो, वाटलं तुम्ही झेरॉक्स करून घेऊन जा. इतके चांगले कोर्सेस त्या ठिकाणी आहेत, त्याच्यापेक्षा आणखी कोर्सेस त्या विद्यापीठाने पण केले आहेत, ते पण मी सांगितलं. ते घेऊन जा तुम्ही, विद्यापीठात पण आपल्याकडे आहे, ते लागलं तर घेऊन जा. त्याच्यातले पण प्रपोजल्स काहीतरी टाका, आपण तिकडे पाठवून त्या प्रक्रियेने काय व्हायचं ते होईल. कारण असे छोटे छोटे कोर्सेस सुद्धा सुरू करण्याची ती गरज आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने विचार आपण तो करावा. PG जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी असं म्हटलं की ज्यांच्याकडे UG आहे त्यांच्या 2 बॅचेस निघाल्या पाहिजे, म्हणजे 4 वर्ष झाले पाहिजे. पहिली बॅच निघायला 3 वर्ष, दुसरी मग 1 वर्ष निघेल. असं 4 वर्षाचं जर UG त्या संस्थेमध्ये असेल, त्या कॉलेजमध्ये, तरच त्यांना ते PG मिळेल. या याच्यामध्ये एक निर्णय पुन्हा तो त्यांनी चांगला घेतला आहे की इंडस्ट्रियल एरिया जो आहे तिथे मध्यंतरी इव्हनिंग कॉलेज बंद करा अशा प्रकारची एक चर्चा होती. तर त्यांनी इंडस्ट्रियल एरियामध्ये इव्हनिंग कॉलेजेसला मान्यता देण्याचा निर्णय म्हणजे रिकमेंडेशन बृहत आराखड्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटलं की इथे कोण दिवसा नाही येऊ शकत आणि त्यावेळेला जर तुम्ही संध्याकाळी ते कॉलेजचा प्रस्ताव जर पाठवला तर ते सुद्धा शासन बृहत आराखड्याच्या आधारावर प्राधान्याने विचार करू शकतं असं मला ते वाटतं. आणि डिग्रीच्या बरोबरीने प्रमाणपत्र, पत्रिका, पदवी असे काही सुरू करता आले. एक फक्त शेवटचं सांगतो, जे आपण सुरू केलं आहे ते मुद्दाम सांगतो, तसंही काय करता आलं तर करा. आपण 2 डिग्री कोर्सेस आता अमरावती विद्यापीठामध्ये सुरू केले, ते त्या डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त जे 5 डिपार्टमेंट सुरू झाले ते वेगळे. त्याच्या व्यतिरिक्त त्याचं MA इन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी, थोडंसं इकडे तिकडे शब्द होऊ शकतात माझे. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की 2 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, एनी ग्रॅज्युएट त्याला ऍडमिशन घेऊ शकतो. असे कॉलेजेसनी पण सुरू केलं पाहिजे. आपणही करणं तुम्ही इकडनं ऍप्लिकेशन द्या, त्याला 1 वर्ष म्हणजे 2 सेम केल्यानंतर त्यांना आपण डिप्लोमा इश्यू करतो 1 वर्षाच्या आधारावर. तिथे पण प्लेसमेंटसाठी टाईप केला. त्यांनी डिग्री केली तर त्याला पर्टिक्युलर जॉब मिळेल, 1 सेम कमी केली तर हे, आणि 3 सेम केल्यानंतर त्यांना ऍडव्हान्स डिप्लोमा देतो आपण, आणि 4थे सेम तयार केल्यानंतर कम्प्लीट केल्यानंतर त्यांना डिग्री देतो. एक प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम मध्ये असं आहे की तुम्ही BA सेकंड इयर झाले की तुम्ही 12वी पास परत देता, म्हणजे फायनल जर परीक्षा नसेल दिली तर 2 वर्ष त्याचे वाया जातात. आपण एज्युकेशन सिस्टम मध्ये याचा विचार केला पाहिजे की त्याचं कुठलंच वर्ष वाया नाही जाणार, कारण त्यांनी मेहनत करून परीक्षा दिली आहे. ते वाया तेव्हा जाणार नाही जेव्हा त्याला दिलेलं शिक्षण स्किल बेस असेल तर ते आपण त्याच्यामध्ये इन्कल्केट केला. अशा प्रकारचे पण काही अभ्यासक्रम जर आपल्याला ते सजेस्ट करता आले तर मी 2 गोष्टी आपल्या पुढे मांडल्या त्या अशा
की पारंपरिक पदव्यांच्या बरोबरीने रिसर्च स्किल आणि डेव्हलपमेंट याच्या आधारावर शॉर्ट टर्म कोर्सेस पण काही सजेस्ट करता आले, पदवी अभ्यासक्रम पण काही नवीन सजेस्ट करता आले, तर त्याची पण एक मागणी त्या ठिकाणी करावी. आणि जे निकष पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये आपल्याला जे दिलेले आहेत, जेवढे शक्य वेळेच्या मर्यादेमुळे होते तेवढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आधारावर आपण जर काही प्रस्ताव 30 जुलैपर्यंत आता आणले असेल तर नंतर सुद्धा तुम्ही आपल्या रजिस्टरकडे सगळे देऊ शकता. आणि या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला बोलायचं असेल, सजेशन असेल, तर आपण नक्की त्याच्यावर काही चर्चाही करू शकतो. कारण नुसतं तुम्हाला माहिती देणं असा अजेंडा अमरावती विद्यापीठाचा नव्हता. या माहितीमध्ये तुमचे पण काही इनोव्हेटिव्ह सजेशन असतात, हे विद्यापीठाला पूर्ण माहिती आहे. आणि असे जर काही सजेशन्स आले तर आणखी परफेक्टनेस आपल्या कलेक्टिव्ह थिंकिंगमध्ये येईल आणि चांगला प्रवास तो आपला सुरू होऊ शकेल. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि तो विषय मी आपल्यापुढे मांडला आहे. आफ्टर दिस सेशन इज ओपन फॉर डिस्कशन. धन्यवाद सर. याच्या प्रस्तावावरती सरांनी ज्या सूचना या ठिकाणी केल्या आहेत आणि डॉक्टर नरेंद्र जाधव समितीने जो सूक्ष्मदर्शी आराखडा या बृहत आराखड्या संदर्भात मध्ये सादर केलाय, जो विद्यापीठाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, आपण सर्वांनी त्याचं वाटप केलेलं असेलच. तर आपल्याला या ठिकाणी सूचना मांडायच्या आहेत. सरांनी त्याची विनंती सुद्धा केली आहे. आपल्याला मी विनंती करतो की आपण आपल्या बहुमूल्य सूचना या ठिकाणी मांडाव्यात. बृहत आराखडा संवाद सभेला उपस्थित आदरणीय कुलगुरू चांदेकर साहेब, आदरणीय कुलसचिव राजेशजी देशमुख साहेब, सर्व मंचावर असणारे मान्यवर, उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय संस्था चालक, सर्व प्राचार्य, उपस्थित मित्रांनो, मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. मी वसंत भुईकेटकर, अध्यक्ष विदर्भ संस्था संचालक संघ, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ. मी मनापासून कुलगुरू साहेबांचा संस्था चालकांच्या वतीने आभार मानतो, प्राचार्यांच्या वतीने आभार मानतो की बृहत आराखड्याच्या हा संवाद सभा तुम्ही आज 2 जिल्ह्याची इथे घेताय. अकोल्याला 3 जिल्ह्याची झाली. खूप चांगलं झालं, कारण या विषयासंदर्भात निश्चिततेने सखोल अभ्यास झाला पाहिजे. सगळ्यांनी आपले आपले जे काही मनातल्या एक आराखड्या संदर्भात जे काही प्रश्न असेल, जे काही सुचवायचं असेल ते सुचवल्या गेलं पाहिजे. कारण सर मागच्या वेळेला मी सिनेटमध्ये होतो आणि मागच्या बृहत आराखड्यामध्ये एवढ्या मोठ्या संवाद सभा झाल्या नाही, पण त्यावेळेला मी बरेचसे विषय त्यावेळेला सुचवले होते. त्या खऱ्या अर्थानं आपण तुमची आपली नैतिक जबाबदारी आहे, विद्यापीठ म्हणून आपली जबाबदारी आहे, मॅनेजमेंट म्हणून आमची जबाबदारी आहे आणि प्राचार्य म्हणून प्राचार्यांची जबाबदारी आहे. आमची जबाबदारी एकच आहे की आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही काय चांगलं देऊ शकतो. आपण ज्या आज भारतामध्ये काय विद्यापीठामध्ये चांगलं आहे, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये काय चांगलं आहे, हे आपल्या या अमरावती विभागातल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं काय देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. उद्याच्या या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने, त्यांच्या भविष्याच्या प्लेसमेंटच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. जे एज्युकेशन आपण आज देतोय त्यापेक्षा चांगलं असेल, त्यांना उद्या भविष्यात त्यांना उभं व्हायचं आहे, त्यांना आर्थिक सक्षम व्हायचं असेल, त्यांना प्लेसमेंटची जरूरत आहे. आणि म्हणून हे सब्जेक्ट असणं आपल्या विद्यापीठात फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी या संदर्भात मागच्या वेळेला वर्कआउट करून पूर्ण देशातल्या विद्यापीठाचा मी वर्कआउट करून मागच्या वेळेला मी सजेस्ट केले होते. आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, खऱ्या अर्थानं विद्यापीठात मी या संदर्भात करायला पाहिजे. मी मागच्या वेळेला सुद्धा दिलं होतं आणि या वेळेला सुद्धा भारतातल्या सगळ्या विद्यापीठाला आदरणीय कुलगुरू साहेबांची आमची आत्ताच संस्था चालकांची आणि प्राचार्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सुद्धा आदरणीय कुलगुरू साहेबांना मी हे प्रश्न मांडले. आदरणीय कुलगुरू साहेबांनी आता माझा विषय इथे घेतला, त्याबद्दल मनापासून साहेब आपले धन्यवाद. खऱ्या अर्थानं आम्ही केलेल्या कामाबद्दल आपण कुठेतरी दखल घेतली, याबद्दल धन्यवाद म्हणतो. आणि मी सांगू इच्छितो, मी हे सर्वांनीच आता केलं, साहेबांनी 30 जुलैपर्यंत अजूनही विद्यापीठानेही करावं आणि इतरही सगळे आदरणीय सगळे प्राचार्य सगळे म्हणजे एक वेल एज्युकेटेड पर्सन आहे. मी जे केलं ते तुम्ही आधीच करू शकता अशी माझी विनंती आहे. मी सांगायचं तात्पर्य असं आहे की मी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इथे बॅचलर ऑफ मास मीडिया आहे, जे आपल्याकडे नाही. त्याच्यावर एक मिनिट,
म्हणजे वेळ खूप जाईल थोडक्यात सांगा. बोलायचं आहे. बर तर कोर्सेस तर नवीन आहेत ते अवेलेबल आपल्याकडे आहे ओके आणि ते चांगले कोर्स आहेत मुद्दा मी हो, सांगितलं तुम्ही नाही बोलले कारण मी पण वाचून दाखवलं असतं पण वेळेची मर्यादा आहे ओके नाही चालेल त्याच्यामुळे एवढं खूप सांगतो चांगले कोर्स आणि ते आपण झेरॉक्स करून देतो जर कोणाला लागले तर मी- त्यांची परवानगी असेल तर कारण त्यांचं सहीचं काम. चालेल सगळ्यांना द्या मला खूप चांगलं होईल आणि मी पूर्ण देशातले सगळे कर्नाटकचा असेल राजस्थान मधले आहेत त्याच्यानंतर जम्मू मधले आहेत अशा पूर्ण देशातल्या सगळ्या विद्यापीठाचा अभ्यास केला आणि जे जे कोर्सेस उद्याच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं प्लेसमेंटच्या दृष्टीनं जे खऱ्या अर्थानं आवश्यक आहे कुलगुरू साहेब बोलले मला काही जास्त वेळ बोलायचं नाही का प्रत्येकाला तुम्ही या पद्धतीचे तुम्ही सुद्धा सजेशन्स द्यावं जेणेकरून उद्याच्या भविष्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्याच्या दृष्टीनं आपण हा प्रयत्न केला पाहिजे माझा हाही मी कुलगुरू साहेबांना एक बोललो मागच्या वेळेला मी ऑफिशियल मीटिंग म्हणजे फायनान्स मिनिस्टर एज्युकेशन मिनिस्टर आणि स्वतः सेक्रेटरी सरांना बोललोय की हे करत असताना दुसरे एक विषय सर तुम्ही जे काही कोर्सेस चांगले विद्यापीठात सुरू केले मनापासून सर तुमचं अभिनंदन करतो मी एक विषय असंही म्हटलं सरांना की तुम्ही माननीय मंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे माझे मित्र किरणजी पातुरकर जे आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की ते सुद्धा सांगू शकतील या संदर्भात माझा विषयाचा मी हा प्रयत्न केला आणि मला त्यावेळेस सक्सेस झालो होतो मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना माननीय शिक्षण मंत्र्यांना सांगितलं की जे काही असे जे सब्जेक्ट आहेत ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळू शकते हे सब्जेक्ट कुठेतरी ग्रॅज्युएट करणं गरजेचं आहे फार महत्वाचं आहे कारण तुम्हाला एखादं इन्फ्रास्ट्रक्चर उघडू शकते लॅब उघडू शकते लॅबोरेटरी उघडू शकते फॅकल्टी मिळत नाही आणि म्हणून अशा चांगल्या कोर्सेसला करण्याकरता फॅकल्टी मिळण्यासाठी ग्रॅज्युएट होणे सुद्धा गरजेचं आहे विद्यापीठाला माझी विनंती आहे त्या संदर्भातले एकूण कुठेतरी माननीय मंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना कुठेतरी आपण या संदर्भात कळवावं ही सुद्धा माझी विनंती आहे धन्यवाद आपण मला वेळ दिला मला असं म्हणायचं आहे की आता स्किल या आराखड्याची जरा सुसंगत नाही आहे थोडं वेगळं आहे पण त्या अनुषंगानेच आहे की डिग्री कोर्समध्ये तुम्ही जे 5 विषय देतो आपण त्याच्यामध्ये तुम्ही एक विषय कमी केला आणि मग स्किलवाला कोर्स दिला आणि गोलकेकर साहेबांनी जे म्हटलं की जे जवळपासचे जे कॉलेजेस आहेत जवळपासचे 20 किलोमीटरचे विसिनिटीमधले तर तिथे तो कोर्स तिन्ही कॉलेजेस द्यावा आणि मग कुठल्याही फॅकल्टी जर तुम्ही दिली तर तो एक त्या मुलाला स्किल येऊ शकतं आज आपण त्याला 5 विषय घेऊन पुढे काय स्किल येतं त्याच्यामध्ये तर त्याच्याकरता एक विषय कमी करून तुम्ही जर स्किल वाला कोर्स दिला तर 3 वर्ष तो स्किल वाला कोर्स तो शिकेल आणि मग त्याला त्याच्यामध्ये काहीतरी स्किल येईल आणि जर आपण क्लस्टर जर केलं तर त्याच्यामध्ये मग 3-4 कॉलेजचं भलं होऊन जाईल तो फॅकल्टी वाला जो आहे तो 2-2 दिवस घेऊन तो फिरेल आणि त्या प्रकारचं स्किल देईल तर त्या अनुषंगाने जर काही झालं तर बघा आता नवीन क्रेडिट सिस्टम त्याच्यामध्ये गोवा इलेक्टिव्ह आणि स्किल आहे तर त्याच्यात हे आहेच त्यामुळे तुम्ही म्हणताय तो तुमचा विषय युजीसीच्या पॉलिसीला धरून आहे त्यामुळे पुढच्या वेळेला त्याला प्रयत्न आपल्याला करावा लागणार आपण जर बोर्ड ऑफ सायन्स मध्ये जे ना आता एखादा पोरगा आता एखादा लँग्वेज शिकतो 3 वर्ष शिकतोय त्याला काय येतं त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या विषय घेऊ शकतो विषय लक्षात बोर्ड ते बिलकुल केलं